एक माणूस ज्याने ICS परीक्षेत इंग्लंडमध्ये 4था क्रमांक मिळवला आणि त्याच दिवशी ती नोकरी लाथाडली. एक माणूस ज्याला ब्रिटिशांनी 11 वेळा तुरुंगात टाकलं, पण तो प्रत्येक वेळी आणखी खतरनाक होऊन बाहेर आला. एक माणूस जो गृहबंधनातून सुटला, अफगाणिस्तान ओलांडला, जर्मनी गाठला, हिटलरची भेट घेतली आणि मग जपानमधून भारत मुक्त करायला निघाला. ही कोणत्या सिनेमाची कथा नाहीये, हे सत्य आहे. हे नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे आयुष्य आहे. आणि हे आयुष्य शब्दात उतरवण्याचं अशक्य काम केलंय विश्वास पाटील यांनी त्यांच्या महानायक या कादंबरीत. तर आजच्या व्हिडिओत मी तुम्हाला सांगणार आहे या 700 पानांच्या महाग्रंथात असं काय आहे जे वाचल्यानंतर माणूस बदलतो. नमस्कार मित्रांनो, मी हेमंत धडाव तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करतो आजच्या भागात, ज्याचं नाव आहे पुस्तकालय प्रेझेंट्स पुस्तकांची सहल. तर आज आपण बोलणार आहोत एका अशा पुस्तकाबद्दल ज्यात फक्त एका माणसाची कथा नाहीये, तर स्वातंत्र्याच्या ध्यासाची, देशप्रेमाची आणि न झुकण्याच्या जिद्दीची महागाथा आहे. पुस्तकाचं नाव आहे महानायक. लेखक आहेत विश्वास पाटील आणि विषय आहे नेताजी सुभाषचंद्र बोस. बघा, हे पुस्तक 1998 साली प्रथम मराठीत प्रकाशित झालं आणि इतकं गाजलं की आजपर्यंत 14हून अधिक भारतीय आणि परदेशी भाषांमध्ये याचं भाषांतर झालंय. बंगाली भाषेत म्हणजे खुद्द नेताजींच्या मातृभाषेत सुभाषबाबूंच्या जीवनावर इतकं व्यापक पुस्तक नाही असं म्हटलं जातं. हे किती मोठं आहे तुम्ही जरा विचार करा. आधी जाणून घेऊया विश्वास पाटील कोण आहेत. बघा, विश्वास पाटील हे केवळ लेखक नाहीत, ते भारतीय प्रशासन सेवेतील IAS अधिकारी आहेत. म्हणजे दिवसा प्रशासन सांभाळायचं आणि रात्री इतिहास लिहायचा. बघा, हे सोपं नाहीये. त्यांनी पानिपत, संभाजी, झाडाझडती, चंद्रमुखी असे अनेक गाजलेले ऐतिहासिक ग्रंथ लिहिलेत. संभाजी या कादंबरीसाठी तर ते सर्वाधिक मानधन मिळवणारे मराठी लेखक ठरले होते. पण महानायक लिहिताना त्यांनी जे केलं ते अभूतपूर्व होतं. नेताजींनी ज्या ज्या मार्गाने प्रवास केला, म्हणजे अफगाणिस्तान, जर्मनी, इटली, जपान, ब्रह्मदेश, विश्वास पाटील स्वतः त्याच मार्गाने प्रवास करून आले. कारण ते म्हणतात, जो मार्ग पायाखालून गेला नाही त्याचं वर्णन शब्दात येत नाही. यासाठी त्यांनी 7 ते 8 वर्ष संशोधन केलं, 70हून अधिक लोकांच्या मुलाखती घेतल्या, जपानी, इंग्रजी आणि इतर भाषातील दुर्मिळ ग्रंथ चालले आणि मग लिहिलं 700 पानांचं हे महाकाव्य. पण आता प्रश्न येतो, नेताजींवर तर इतकी पुस्तकं आहेत, मग हे वेगळं कसं काय? तर मित्रांनो, महानायक हे केवळ चरित्र नाही आहे, ती एक कादंबरी आहे. म्हणजे इतिहासाची तथ्य तर आहेत, पण ती एखाद्या सिनेमासारखी जिवंत पात्रांसह, संवादांसह, भावनांसह, सगळ्यांसह मांडली आहेत. या पुस्तकात एकूण 19 प्रकरणं आहेत आणि 20वा भाग उपसंहार आहेत. पुस्तकाचा पहिला अर्धा भाग आहे नेताजींचं लहानपण, त्यांचं कुटुंब, शिक्षण, राजकीय जडणघडण आणि काँग्रेसशी संघर्ष, आणि उत्तरार्ध आहे महायुद्धाच्या काळातला तो थरारक प्रवास, पेशावर ते जर्मनी, ते सिंगापूर, ते आझाद हिंद सेना. चला तर मग या महागाथेतील काही अविस्मरणीय क्षण पाहूया. प्रसंग नंबर 1, ICS परीक्षा आणि त्याग. वर्ष 1920, सुभाष इंग्लंडला ICS परीक्षा देतात. संपूर्ण हिंदुस्थानातून 4था क्रमांक. इंग्रज अधिकारी, कुटुंब सगळे म्हणतात की आयुष्य बनलं. पण सुभाष स्वतःला विचारतात, ज्या ब्रिटिशांनी माझ्या देशाला गुलाम केलंय त्यांच्या हाताखाली काम करायचं, आणि त्यांनी ती नोकरी नाकारली. हे ऐकून त्यांचे वडील जानकीनाथ बोस थक्क झाले. पण सुभाषच्या मनात आधीच एक निर्धार होता, स्वातंत्र्य. प्रसंग नंबर 2, काँग्रेस अध्यक्षपद आणि गांधींशी संघर्ष. सुभाषचंद्र बोस काँग्रेसचे 2दा अध्यक्ष झाले, हे खूप कमी लोकांना माहिती आहे. 1938 आणि 1939 दोन्ही वेळा. पण 1939 मध्ये गांधीजींनी पट्टाभी सीतारामय्या यांना उभे केले सुभाष विरुद्ध. सुभाष निवडणूक जिंकले, पण गांधीजी म्हणाले, पट्टाभींचा पराभव म्हणजे माझा पराभव आहे. दबाव इतका वाढला की सुभाषना राजीनामा द्यावा लागला. त्यांनी फॉरवर्ड ब्लॉक स्थापन केलं आणि हा संघर्ष विचारांचा, दृष्टिकोनांचा विश्वास पाटलांनी या कादंबरीत अत्यंत समतोलपणे मांडलाय. प्रसंग नंबर 3, गृहबंधनातून पलायन. 1941 ब्रिटिशांनी सुभाषना कलकत्त्यात नजरकैदेत ठेवले होते. रात्री पहारेकरी, दिवसा जासूस. पण नेताजींनी एक अशक्य योजना आखली. त्यांनी मौलवीचा वेश धारण केला, पठाण नावाने गाडीत बसले आणि एका रात्री ते गायब झाले. पेशावर, काबूल, अफगाणिस्तान मार्गे ते पोहोचले जर्मनीला. हे वाचताना श्वास रोखला जातो खरंच. प्रसंग नंबर 4, हिटलरची भेट. बर्लिन 1942. सुभाष हिटलरला भेटतात. माइन काम्फचा लेखक, जगातला सर्वात भयंकर हुकुमशाह आणि एक भारतीय क्रांतिकारक एकमेकांसमोर. सुभाषांना हवं होतं
जर्मन मदत मिळून भारत स्वतंत्र करणं. पण हिटलरला भारताबद्दल फारसा पडलेलं नव्हतं. ही भेट निराशाजनक ठरली आणि मग सुभाष वळले जपानकडे. पाणबुडीतून प्रवास, जर्मनी ते जपान हे साहस वाचूनच थरकाप होतो. प्रसंग नंबर 5, आझाद हिंद सेना आणि दिल्ली चलो. सिंगापूर 1943. सुभाषचंद्र बोस आझाद हिंद सेनेचे सर्वोच्च सेनापती बनतात. जय हिंद आणि दिल्ली चलो हे त्यांचे शब्द हवेत घुमतात. हजारो भारतीय सैनिक जे ब्रिटिशांसाठी लढत होते ते आता नेताजींच्या झेंड्याखाली येतात. तुम मुझे खून दो मैं तुम्हें आझादी दूंगा हे वाक्य ऐकताना आजही काटा येतो अंगावर. आणि मग ब्रह्मदेशामध्ये रणांगण, भारताच्या सीमेवर आझाद हिंद सेनेचा तिरंगा. पण दुसऱ्या महायुद्धाचं पारड फिरलं. जपान माघारी फिरला आणि त्या स्वप्नाला तात्पुरती माघार घ्यावी लागली. आणि मग येतो तो प्रश्न जो आजही अनुत्तरित आहे. 18 ऑगस्ट 1945 ताईपेई जवळ विमान अपघात आणि नेताजी गेले असं सांगण्यात आलं. पण मित्रांनो, भारतीय जनमानसाने हे कधीच मनापासून स्वीकारलं नाहीये. आजही लाखो लोकांना वाटतं की नेताजी परतणार होते. ते गेले नव्हते, ते कुठेतरी होते. विश्वास पाटलांनी या रहस्याला कादंबरीत अत्यंत संवेदनशीलपणे स्पर्श केला. त्यांनी कोणताही निर्णायक दावा केला नाही, पण वाचकाच्या मनात एक प्रश्न ठेवला आहे जो पुस्तक संपल्यावरही जात नाही. तर मित्रांनो, महानायक हे केवळ इतिहासाचं पुस्तक नाहीये, ते एक जगण्याचा पाठ आहे. यातून आपण काय शिकतो? पहिला पाठ, तडजोड नाही. ICS सोडणे, काँग्रेस सोडणे, देश सोडणे, प्रत्येक वेळी नेताजींनी सोयीपेक्षा तत्व निवडले. दुसरा पाठ, परिस्थिती बदलत नाही, तुम्ही बदला. जेव्हा देशातून मार्ग बंद झाला त्यांनी जगभर फिरून मार्ग शोधला. हार मानणं हा पर्यायच नव्हता. तिसरा पाठ, नेतृत्व म्हणजे सांगणं नाही, करून दाखवणं. आझाद हिंद सेनेत ते स्वतः आघाडीवर होते. नेता तोच जो स्वतः आधी उभा राहतो. चौथा पाठ, एक ध्यास एक लक्ष. नेताजींच्या आयुष्यात सगळं एकाच गोष्टीसाठी होतं, भारत माता की जय. मित्रांनो, जर तुम्हाला कधी वाटलं की आयुष्यात खूप अडचणी आहेत, मार्ग दिसत नाही आहे, लढण्याची इच्छा संपली आहे, तर एक काम करा, महानायक उचला आणि वाचायला सुरुवात करा. नेताजींची कथा वाचताना तुम्हाला जाणवेल की आपल्या अडचणी किती छोट्या आहेत आणि त्यावर मात करण्याची ताकद ती आपल्यातच आहे. विश्वास पाटलांनी हे पुस्तक लिहून मराठी साहित्यावर एक महान उपकार केलाय असं मला वाटतं. तुम्ही हे पुस्तक वाचलं आहे का? वाचलं असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. तुम्हाला सर्वात जास्त कोणता प्रसंग आवडला ते पण नक्की सांगा. हा व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ त्या मित्राला शेअर करा ज्याला इतिहास आवडतो पण पुस्तक वाचायला वेळ नाही असं म्हणतो. कारण आजचा व्हिडिओ पाहिल्यावर तो नक्कीच पुस्तक उचलेल. जय हिंद. भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत काही ना काही वाचत राहा, कारण वाचाल तर वाचाल.